और उनका एक बड़ा मेगा इवेंट आप देखने वाले हो। 13 और 14 मई को टूर्नामेंट रहेगा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मीरा भाईंदर स्वर्गीय नगरसेवक आसिफ गुलाम रसूल पटेल चषक हा तुम्हाला सोहळा पाहायला मिळेल, तो सन्माननीय श्रीयुत साजीजी पटेल आणि जकीजी पटेल यांच्या वतीने पुरस्कृत केलेला आहे। 13 मे 2023 ते 14 मे 2023 या 2 दिवशी हा तुम्हाला क्रिकेटचा महासागर अनुभवायला मिळेल। पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने बॉलला टर्न होतोय, कट होतोय आणि फलंदाज निलेश संभ्रमात आलेला आहे स्ट्रोक सिलेक्ट करताना। खूबसूरत गेंद के साथ शुरुआत की है लखन यादव ने। बायत के गेंदबाज है, उनके सामने बायत के बल्लेबाज भी है। अक्सर ये चर्चा होती रहती है कि बायत के गेंदबाज के विरुद्ध बायत के बल्लेबाज अच्छा खेलते हैं, लेकिन ज़रूरी नहीं कि हर वक्त वैसा ही हो। स्टेप आउट झाले, आउटसाइड एज बॉल पोहोचतोय बॅकवर्ड बॉलिंगला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे। या ठिकाणी फील्ड सेटअप महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे अजयजी, कारण या ठिकाणी जेव्हा तुम्ही 30 सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण सेट करत असता जास्तीत जास्त स्कोप असतो फलंदाजाला इनफील्ड क्लिअर करण्याचा, आणि अशा वेळेला एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते लखन जाधवची। और देखिए इसमें कप्तान का रोल बहुत ही महत्वपूर्ण रहता है। कप्तान, एक अच्छा कप्तान वो होता है जो अपने बॉलर्स को समझता है, और बॉलर से लगातार बातचीत भी करते रहना बहुत ज़रूरी। बॉलर का भी महत्वपूर्ण योगदान रहता है फील्ड सेट करने में, और उससे भी महत्वपूर्ण चीज़ यह है कि जिस तरह का फील्ड प्लेसमेंट आपने लिया है उसके अनुसार क्या आप गेंदबाजी कर रहे हो या नहीं। एक्झॅक्टली, जाळं तर तुम्ही आखलेलं आहे आणि तशा पद्धतीने तुम्हाला समज देखील मिळायला हवं जर अचूक दर्जाचं सेटअप लावला गेला तर। ओव्हर द विकेट अक्षय सोनी ऑन साइडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे डीप मिड विकेटला, फटक्याची निवड चुकली, झेलचीच्या स्वरूपात बाद होत आहेत गोल्डन डक वर अक्षय सोनी बॅक टू पॅव्हिलियन। अजयजी, मी नेहमीच पाहिलं की काही फलंदाज त्याच्या डावाची सुरुवात षटकाराने करण्यासाठी उत्सुक राहिलेले असतात, आणि कदाचित मला असं वाटतं थोडा वेळ घ्यायला हवा। ठीक आहे, 5 षटकांचा फॉर्मॅट आहे, शॉर्ट क्रिकेट आहे, पण तरी देखील 1-2 बॉल जर तुम्ही घेतलेत चेक करण्यासाठी तर काय गैर आहे। जी बिल्कुल, ये भी बात सही है, लेकिन एक स्वाभाविक खेल जो होता है उसको खेलने से आपको कोई नहीं रोक सकता है। जैसे वीरेंद्र सहवाग को हम देखते थे, यदि पहली गेंद उनके पाले में है तो वो ज़रूर चौका जड़ते थे, हमेशा आक्रामक सोच रहती थी वो। और अक्षय सोनी को भी हम देखते हैं कि वो आक्रामक खेलते हैं, इसी तरह से रन्स भी बनाते हैं, इसी तरह से आउट भी हो जाते हैं। तो आज इस मैच में उनकी एक ना चली, पहली गेंद पर आउट हुए। हालांकि गेंद भी ऐसी थी कि जिस पर छक्का जड़ा जा सकता था। शॉर्ट पिच गेंदों पर खासतौर पर हमने देखा है कि अधिकांश बल्लेबाजों ने बड़े बड़े हिट्स लगाए इस टूर्नामेंट में। पण ऑफस्टमच्या बाहेरचा हा हाफ टॅकर होता, हे देखील थोडंसं ऍड करावं असं मला वाटते, आणि त्याचमुळे एक्स्ट्रा फोर्स लावणं गरजेचं होतं, तो एक्स्ट्रा फोर्स लावला गेला नाही आणि त्याचमुळे ते बाद झाले। नवीन फलंदाज आदित्य शेट्टी, बाहुबली ऑफ मीरा भाईंदर। देखिए शॉट को कंट्रोल नहीं कर पाए, बल्ले के थोड़ी सी ऊपर लगी थी, हल्का सा टॉपेज था जिस वजह से गेंद काफी ज्यादा ऊपर चली गई थी, और खेलते ही समझ गए थे अक्षय सोनी की उनका काम तमाम हो चुका है। और विकेट यावेळेस प्लेसमेंट चांगली आहे बघा। आता डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला गेलाय, कारण अक्षय सोनीचं स्ट्राईकवर राहणं किंवा खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं, ते बाद झाले, आणि त्या फलंदाजाला कुठेतरी बॅकअप देण्यासाठी आदित्य शेट्टी हे देखील पुढे आलेले आहेत। गेंदबाज लखन की यहाँ पर तारीफ करनी होगी, अपना पूरा अनुभव झोंकते हुए पहले ओवर में। लखन ओव्हर द विकेट 4 बॉल डिलिव्हर झालेत, आतापर्यंत धावसंख्या फक्त 1। ऑन साइडला चांगला आहे, स्विंग चांगला आहे, एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत आपल्या संघासने 2 बहुमूल्य धावा वाचवलेल्या आहेत। आदित्य शेट्टीच्या वतीनं आता त्याचं खातं खोललंय आणि सांघिक धावसंख्या झालेली आहे जीतू पॅकर्स 9 गडची 3 धावा। बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे, हालांकि तेजी से ट्रैवल कर रही थी, बल्ले के हल्की से अंदर लगी थी गेंद, लेकिन क्या गजब की फील्डिंग देखने को मिली। सटीक पूर्वानुमान था डीप मिड विकेट के खिलाड़ी का, अपनी दाहिनी तरफ जाते हुए लगभग स्क्वायर लेग क्षेत्र में पहुंचे और गेंद को रोका। ओव्हर द विकेट लखन, चांगला बॉल चॉप केलाय शेवटच्या क्षणाला, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला, वेगानं ती एक धाव पूर्ण केली आणि पूर्णपणे पकड मजबूत होती या षटकावर लखन जाधव या गोलंदाजाची। समोर एक लेफ्ट हँडेड बॅटर आहे होता, पण मात्र कुठलीच तमा न बाळगता आपला स्वाभाविक खेळ कंटिन्यू ठेवला लखनने, आणि पहिल्या षटकावर अधिराज्य राहिलेला आहे प्रिन्स 11 कासारवाडी संघाचं। जीतू पॅकर्स 9 गडची धावसंख्या झालेली आहे, 1 गडी बाद 4 धावा। घेऊ एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो।
कि बैट्समैन को पूरी तरह से उन्होंने छकाया था। लेंथ का जो परिवर्तन था वो देखने लायक था। एक लेंथ पर बिल्कुल भी गेंदबाजी नहीं हुई, कभी कोट लेंथ पर डाल रहे थे, कभी थोड़ा पीछे एक शॉर्ट पिच गेंद की उस पर विकेट प्राप्त किया और अंतिम गेंद बिल्कुल यॉर्कर लेंथ पर रखी हुई थी। क्या कमाल के नियंत्रण के साथ गेंदबाजी की लखन जाधव ने। अयुब आता बॉलिंग ट्रॅकवर येतोय. गेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार म्हणजे बाईक कमवणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अयुबला मिळाला होता. म्हणजेच या मैदानाशी जवळीकचं नातं आहे अयुबचं. यानी कि अच्छी यादें जुड़ी हुई है, हैप्पी हंटिंग ग्राउंड उनके लिए कहा जा सकता है। शुरुआत भी अच्छी रही उनकी टीम के लिए। अयुब चाहेंगे कि जो दबाव बनाया है बल्लेबाजों पर उसको बरकरार रखा जाए। ऑप्टमच्या खूप जास्त बाहेरचा इझी डिसिजन फॉर अंपायर व्हाईट बॉलचा इशारा. सुरुवात सलरी चेंडूने झालेली आहे अयुबची. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 या आकड्यावर. बघा तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की गोड आठवणी जुडलेल्या आहेत या मैदानाशी आणि त्याचमुळे त्या आठवणी तुम्हाला अजून जास्त चांगला खेळ करण्याची प्रेरणा देत असतात. पण या ठिकाणी सुरुवात थोडीशी स्वैर पहिल्या बॉलवर पाहायला मिळाली अयुबची. धावसंख्या पोचले जितू पॅकर्स नवघरची 5 या आकड्यावर. खेटपट्टीवर आदित्य आपल्या संघाचा किल्ला राखण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी बॉलला चॉप केलंय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला. बॉल कॅरी होतोय. मिळते एक धाव. सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर राहिलेला आहे. धावसंख्या पोचते 6 या आकड्यावर. अच्छी गेंद थी ये और इस तरह की गेंदों पर बड़े शॉट्स खेलना बड़ा मुश्किल होता है, लेकिन बहुत खूबसूरती के साथ चॉप शॉट खेला था। गैप में नहीं खेल पाई, ये अलग बात है। या षटकामध्ये जितकेही षटकार लागतील सन्माननीय साजिद पटेल, सन्माननीय जकी पटेल यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या षटकामध्ये कितीही षटकार लागू द्या, प्रत्येक षटकाराला सन्माननीय साजिद पटेल, सन्माननीय जकी पटेल यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. जरूरत भी है बड़े स्ट्रोक्स की इस समय जीतू पैकर्स नवघर को। शुरुआत धीमी रही है, दबाव बल्लेबाजों पर लगातार बनाया जा रहा है गेंदबाजों द्वारा। अयूब की अगली गेंद राउंड द विकेट, जगह बनाई इस बार लेकिन मिस टाइम कर बैठे अपना शॉट। बढ़िया कैच विकेट कीपर द्वारा। दूसरे विकेट का पतन होता हुआ बायत के बैट्समैन नीलेश लौटते हुए पेविलियन की राह पर। बिहाइंड द विकेट मोहम्मदला आपण पाहिलं. मोहम्मद वारीकर. बघा मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानाचा उपास सुरू आहे आणि हे सर्व मुस्लिम बांधव उपास करतात पुढे दिवसभर आणि या रजनी क्रिकेटमध्ये खेळतायत, तर त्यांचं देखील विशेष कौतुक करावंसं वाटते. ऊर्जा त्यांच्याकडे तितकी नाही आहे जितकं त्यांना रेग्युलर क्रिकेट ते खेळत असतात, पण तरी देखील आपल्या गावाचं नाव उंच करण्यासाठी, आपल्या संघाला खेळण्यासाठी खूप चांगले प्रयत्न आता या ठिकाणी पाहायला मिळतात. अयूबला मिळते सफलता आणि कॅच कॅरी करतोय मोहम्मद वारीकर. धावसंख्या 6, गडीबाद 2, जीतू पॅकर्स नवघर. हालांकि बहुत भारी भरकम शरीर के खिलाड़ी है मोहम्मद वारेकर और उनके लिए दौड़ना उतना आसान तो होता नहीं है, लेकिन सही समय पर गेंद के नीचे पहुंचे थे, सही पूर्वानुमान लगाकर, और कोई गलती नहीं की उन्होंने। दूसरे विकेट का पतन हुआ है। नाजुक स्थिति यहां पर जीतू पैकर्स नवघर की 6 रन 2 विकेटों के नुकसान पर। आता अक्षय पटेलला पिन शिटिंग करण्यासाठी पाठवलेलं आहे वरच्या क्रमांकावर, कारण जे 2 पर्याय आपण पाहिले निलेश आणि अक्षय यांना मात्र जास्त काय सफलता मिळाली नाहीये. म्हणतात की साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही, तुमचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचे दिसायला हवेत आणि तेच प्रयत्न आता करावे लागतील जीतू पॅकर्स नवघरला. अयूब बॉलिंग ट्रॅकवर तयार होतात ओव्हर द विकेट अक्षयसाठी. बघा यावेळेस ड्राईव्ह केलंय बॉलला, चांगला स्ट्रोक आहे पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पण या ठिकाणी सुशांत स्वतः पोहोचतायत कव्हर झोन मध्ये. मिळते एक धाव, एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है अयूब शेख, और जब वो लेंथ पर गेंदबाजी करते हैं तो थोड़ा अतिरिक्त उछाल उनको मिलता है, लेकिन अक्सर हम देखते हैं कि वो यॉर्कर्स का अच्छा प्रयोग करते हैं और इस ओवर में भी 2 यॉर्कर लेंथ पर गेंदें उन्होंने रखी है। एग्जीक्यूशन भी उनका बहुत ही बेहतरीन अभी तक रहा है। धावसंख्या 7 झाले. ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. एका धावेचा बोनस मिळतोय जीतू पॅकर्स नवघर या संघाला. जीतू पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. भूपेंद्र पाटील यांचं देखील तितकंच सहकार्य राकेश पाटील, आणि या ठिकाणी एका बाजूला सुशांत मुकदम यांनी पुरस्कृत केलेला प्रिन्स 11 कासारवडोली हा संघ. धावसंख्या 8. यॉर्कर्स तो अच्छे डाले हैं, लेकिन वो लेग कटर जो है वो डालने के चक्कर में 2 बार गेंद वाइड कर चुके हैं। ये देखिए फिर से यॉर्कर इस बार रिवर्स स्वीप करना चाहते थे बल्लेबाज।
अलग अलग तरीके से खेलने का प्रयास होता है बल्लेबाजों का। गेंदबाज भी अलग अलग तरीके से गेंदों को डिलीवर करने की कोशिश करते हैं। यहाँ पर पूर्वानुमान जो लगाते हैं बल्लेबाज, वो भी एक महत्वपूर्ण फैक्टर रहता है बल्लेबाजी में। एंटिसिपेट कर रहे थे कि शायद यॉर्कर ही आएगी, उसके लिए तैयार भी थे, लेकिन सही तरह से एग्जीक्यूट नहीं कर पाए उस रिवर्स स्वीप को। स्कोर रुका हुआ है 8 रनों पर। ऑन साईडला पूल करायचा होता, अप्रोच तर खूप प्रामाणिक होता आदित्यचा, पण मात्र बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. जी अपेक्षा होती उसळीची आदित्यला, तितकी बॉलला उसळी मिळाली नाही पिच झाल्यानंतर, आणि त्याचमुळे हा फुल स्ट्रोक फसलेला आहे. दरम्यान मिळते ती एक धाव जी वेगानं पूर्ण केली. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे दुसऱ्या षटकातला, आणि या 11 बॉलसाठी 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे. धावसंख्या झाल्या 9, 2 गडी बाद जितू पॅकर्स नवघर. शांत और खामोश क्रिकेट इस समय साई श्रद्धा ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023 में। बल्लेबाजी काफी खामोश है, खामोश रखा गया है बल्लेबाजों को। अयूब की ओवर की अंतिम गेंद बाहरी किनारा, बहुत ही बेहतरीन प्रयास था विकेटकीपर का, लेकिन कैच नहीं कर पाए। मुश्किल अवसर, बाल बाल बच गए वहां पर अक्षय, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। सिंगल आखिरी गेंद पर स्कोर हुआ है केवल 10 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अगला मैच देखना मत भूलिएगा, वाडेघर बनाम बंदर पाखाडी। बघा 11 मिनिटाचा कालावधी आपण 2 षटकांसाठी घेतलेला आहे असं मॅच रेफरी अलंकार तरे आम्हाला सुचवत आहेत. बघा 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं डिलिव्हर करून पूर्ण करायचे आहेत. प्रिन्स 11 कासरवली, त्यासाठी तुमची पावलं थोडीशी तुम्हाला वेगानं टाकावी लागणार आहेत, पण आतापर्यंत वर्चस्व राहिलेला आहे तो म्हणजेच प्रिन्स 11 कासरवली संघाचा. या डावावर 10 धावा, 2 गडी बाद. पहले 2 ओवर्स में ज्यादा रन आए नहीं है, उसको देखते हुए अब बैटिंग पावर प्ले बल्लेबाजों द्वारा चुना गया है। पावर प्ले जो बनाए गए हैं, हमने देखा है कि बल्लेबाजों के लिए ज्यादातर बनाया गया है। आईसीसी ने भी जब बैटिंग पावर प्ले लाया तो उसमें उद्देश्य यही था कि ज्यादा विस्फोटक बल्लेबाजी दर्शकों को देखने को मिलेगी, लेकिन थोड़ा सा उल्टा खेल चला है। हमने देखा है कि बॉलर्स का पावर प्ले में बोलबाला रहा है, और टेनिस क्रिकेट में भी अक्सर ये चीज देखने को मिलती है। बघा म्हणतात ना अजयजी की धावता येण्या अगोदर चालावं लागते, चालता येण्या अगोदर रांगावं लागते. या ठिकाणी मात्र तो प्रयत्न पाहायला मिळत नाही. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न जितू पॅकर्स नवघर संघातील फलंदाजाचा राहिला, आणि त्याचमुळे त्याच गोष्टीचा फायदा उचलला गेला दोन्ही गोलंदाजांनी, आणि दोन्ही गोलंदाज इकॉनॉमिकल ठरले आणि विकेट टेकर सुद्धा ठरले. यहां से जितू पैकर्स नवघर के दृष्टिकोण से हम देखें तो जो सलामी बल्लेबाज टारगेट लेकर आए थे वो तो जरूर अब कम हुआ होगा। बल्लेबाजों को एक रिवाइज टारगेट लेकर चलना होगा आने वाले 3 ओवर्स में। स्विंग एंड मिस, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद। नितिन ने इस ओवर की शुरुआत की है। बैटिंग पावर प्ले में उनके ऊपर भरोसा जताया गया है, और डॉट बॉल के साथ अच्छी शुरुआत नितिन की। गेंदबाजी में पहला परिवर्तन किया गया है प्रिंस 11 कासर वडवली टीम द्वारा। लखन यादव ने पहला ओवर किया था, और जैसे कि टूर्नामेंट के नियम है, जो गेंदबाज मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी करेगा वो बैटिंग पावर प्ले में गेंदबाजी नहीं कर सकता है. म्हणजे आता जास्त काय सांगाल लोक, तुम्ही सुज्ञ आहात. ऑफस्टमच्या बाहेर पोचले, ऑन साइडला स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी डेंजर एंडला कोण आहे, डेंजर एंडला कोण आहे, कोण बाद होतोय त्या ठिकाणी नक्कीच पंच सुचवतील. आणि मला असं वाटते आदित्यची देहबोली सांगताय की ते बाहेर येतात आणि आदित्यला परतावं लागते, आणि त्या ठिकाणी अक्षयचं नियंत्रण नव्हतं आणि त्याच मुळे मात्र धावचीच्या स्वरूपात परतावं लागते. फलंदाज आदित्य शेट्टी, कॅप्टन, बॅक टू डगआउट, रनआउट. मैत्रीच्या नाजुक होती हुई इस विकेट के साथ जितू पैकर्स नवघर की. और मुख्य अंपायर का जो कंफर्मेशन हमने देखा वो भी बड़ा इंटरेस्टिंग था. आपने जैसे पूछा कि कौन आउट हुआ है, तो अंपायर ने अपनी दोनों बाजुएं थोड़ी सी फैलाकर कहा, भाई बिग मैन इज आउट. काही इशारे खूप महत्वाचे असतात, ते मात्र आपल्याला कन्व्हर्सेशन करू शकत नाही, आपल्यापर्यंत तो मेसेज पोहोचवू शकत नाही. इशाऱ्याने मात्र त्यांनी कळवलं. आणि दरम्यान महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. आदित्य शेट्टी परतले आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश पोहोचतायत.
योगेशने देखील खूप चांगली सेवा केलेली आहे जितू पॅकर्स नवघर या संघाची. त्यांची जर देहबोली पाहिली तर खूप लहान आहे, पण छोटा पाकिट आणि बडा धमाका त्यासाठी खऱ्या अर्थाने त्याला ओळखलं जाते. स्लो हिटसाठी स्पेशलिस्ट आहेत आणि पाहूया तसाच खेळ जो खरंच गरजेचा आहे जितू पॅकर्स नवघर संघासाठी होतोय का योगेशच्या वतीनं. दरम्यान धावसंख्या 10, गडीबाद 3 जितू पॅकर्स नवघर. जीतू पैकर्स नवगर का बड़ा नाम है, बड़े बड़े खिलाड़ी है, बहुत ही ज़बरदस्त स्टारकास्ट है इस टीम के पास, लेकिन अभी तक उस तरीके का खेल देखने को नहीं मिला है और पूरी तरह से दबदबा गेंदबाजों का रहा है अभी तक के खेल में इस मैच में. बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे. राज जैन आहे, उदय पाटील देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे, सनी पटेल आहे. तर असं नाहीये फलंदाजा तो तोफखाना आहे, पण तो योग्य त्या वेळी वापरला गेला पाहिजे. अराउंड विकेट ऑन साइडला पूल करताना मी म्हणालो होतो छोटा पाकिट बडा धमाका. बॉल क्लिअर करतोय डीप मिड विकेट सीमारेषा. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन षटकार. शॉट बॉल के लिए अपने आप को लाइन अप कर लिया था, क्रीज में थोड़ा पीछे जाते हुए बहुत जल्दी हरकत में आ गए थे पुल शॉट खेलने के लिए. रोज जो कहते हैं कि हरकत में ही बरकत है, 6 रनों की बरकत स्कोर में होती हुई. और एक और शॉट पिच गए, इस बार हुक कर दिया है. शॉर्ट फाइन लेग के ऊपर से गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. असा एक फलंदाज असतो ज्याच्या परिस्पर्शाने त्याच्या संघाची धावसंख्या पुढे जात असते आणि तोच परिस्पर्श आता योगेशचा मिळालेला आहे जितू पॅकर्स नवघरला आणि धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. आणि एकाएकी वाटलं होतं की 30 ते 35 धावा होतील, पण आता मला असं वाटतंय 50च्या पलीकडे जावण्याची शक्यता आहे जितू पॅकर्स नवघर संघाची धावसंख्या. 2 बड़े स्ट्रोक्स क्या लगे. आप देखिए बीच मैदान में वहां पर एक टीम मीटिंग नजर आ रही है, थोड़ी सी खलबली मच गई है प्रिंस 11 कासार वडौली के खेमे में. काउंटर अटैक की शुरुआत की है योगेश ने और दोनों भी गेंदों की लेंथ आप देखोगे ना मनीष, तो शॉर्ट ऑफ लेंथ पर्याप्त समय मिल रहा है बल्लेबाज को. बैकफुट पर बहुत स्ट्रांग गेम नजर आ रहा है योगेश का. पुल और हुक शॉट खेलने में माहिर है, ये उन्होंने दिखा दिया है इन 2 गेंदों के भीतर. चला पुढच्या 2 बॉलमध्ये जर एक षटकार आला तर 1000 रुपये आणि एक चौकार आला तर 500 रुपये सन्माननीय साजिद पटेल आणि सन्माननीय जकी पटेल यांच्या वतीनं तो पुरस्कार फलंदाजाला मिळू शकेल. मोठमोठे स्ट्रोक बघायला कोणाला नाही आवडणार. जी हाँ, और बड़े इनामों को लगाने के लिए आपके पास बड़ा दिल चाहिए और उसको जीतने के लिए आपके पास बहुत अच्छा स्किल चाहिए. 20 for 3. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए जीतू पैकर्स नवघर टीम कहां तक पहुंचेगी नवघर की गाड़ी, ये देखने वाली बात है. बहरहाल ये तीसरा ओवर चल रहा है. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आगे रखी हुई गेंद इस बार बॉलर के ऊपर से गेंद को निकाला है. कुछ खास टाइमिंग नहीं है, एक ही रन मिलेगा यहां पर योगेश को. जसा आपण उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये की लेफ्ट हँडेड बॉलर लेफ्ट हँडेड बॅटर समोर थोडासा कमी पडत असतो आणि त्याचमुळे नितीनने काय केलं, चलाकी दाखवली. अराउंड विकेटने आले, पण मात्र त्यांची ती चलाकी कामी आली नाहीये आणि थोडीशी चांगली फलंदाजी, थोडी नाही खूप जास्त चांगली फलंदाजी योगेशची पाहायला मिळाली. 3 बॉल्समध्ये 11 त्याला बनवता याला सांघिक धावसंख्या झालेली आहे जितू पॅकर्स नवघरची 21 धावा. कभी राउंड द विकेट, कभी ओवर द विकेट. अब एक बार फिर से ओवर द विकेट जाते हुए लेंथ बॉल आड़े बल्ले से घसीटा है ऑन साइड में, बहुत बड़ा गैप है. डीप मिड विकेट पर कोई खिलाड़ी नहीं. 4 रन. आणि या 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जकी पटेल आणि साजिद पटेल यांच्याकडून या चौकारासाठी. चला या ठिकाणी प्रतीक तरे उपस्थित आहेत. आपण आणि योगेशसाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज साजिदजी पटेल आणि जकी यांच्या वतीने. चला आपण या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करूया ज्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. तर मी प्रतीक तरे यांना विनंती करतो पुढे या आपण सन्माननीय साजिद पटेल साहेबांचा व्यासपीठावर विशेष सन्मान करायचा आहे. त्यांची देखील भव्य दिव्य अशी स्पर्धा येत आहेच, पण मात्र या स्पर्धेला भेट देऊन त्यांनी या स्पर्धेला मात्र सप्त तारांकित बनवलेलं आहे. प्रतीक तरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय साजिद पटेल यांचा विशेष सन्मान करत आहोत. आसिफ पटेल साहेबांचे हे सुपुत्र आणि समाजसेवेप्रती त्यांचं कार्य नेहमीच कौतुकास्पद राहिलेलं आहे आणि म्हणून इतका मोठा मित्रपरिवार त्यांचा आपण सर्व पाहतोय. त्यांच्या मागे आहेत, त्यांच्या सोबतीनं आहेत आणि समाजसेवेसाठी काहीही. धन्यवाद. त्यानंतर आपण सन्माननीय जकी पटेल साहेबांचा देखील व्यासपीठावर विशेष सन्मान राहुल पेडवेकर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत.
तर राहुल पेडवेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जकी पटेल साहेबांचं विशेष सन्मान करणार आहोत. पाहुण्यांचं आदरातिथ्य राखणं ही तर परंपरा आहे आणि त्या परंपरेअंतर्गत आपण प्रत्येक पाहुण्यांचं विशेष असा सन्मान करतोय आणि खरंच या सर्व पाहुण्यांमुळे या स्पर्धेला विशेष उंची मिळालेली आहे आणि प्रत्येक पाहुण्या येऊन या ठिकाणी या स्पर्धेची प्रशंसा करतात. धन्यवाद सजित पटेल साहेब आणि सन्माननीय जकी पटेल साहेब, आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला गोड गोड शुभेच्छा. बी सीटेड, आपण एन्जॉय करा ही स्पर्धा. सन्माननीय मदन भाऊ, आपण देखील या ठिकाणी आपण यापुढे आपला सन्मान आपण करणार आहोत. रितेश केणी यांच्या शुभ हस्ते आपण मदन भाऊंचा सन्मान करणार आहोत व्यासपीठावर. आपलं देखील आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने झालंय आणि आपला देखील प्रेमळ आशीर्वाद, प्रेमळ शुभेच्छा या स्पर्धेला मिळतील अशी अपेक्षा मी बाळगतोय. आगतम, स्वागतम, सुस्वागतम, वेलकम ऑल. पुन्हा एकदा आपलं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो आपण बसा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. काय मारला सुपला शॉट? आमचं लक्ष नव्हतं पण आम्हाला जीटीसी स्क्रीनवर पाहायला मिळेल. खूप चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहायला मिळते योगेश आणि अक्षयच्या वतीनं. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. योगेश बघा रिप्ले मध्ये पूर्णपणे धारातीर्थी पडले आणि या ठिकाणी फॉलिंग स्वीप आपण म्हणू शकतो जी आलेली आहे योगेशच्या वतीनं. बहुत बढ़िया इम्प्रोवाइजेशन और योगेश के आने के बाद खेल पूरी तरह से बदल गया. ये देखिए क्रीज के बिल्कुल बाहर चले गए, वो शॉट खेलने के बाद गिर गए थे. फॉलिंग वो पैडल स्वीप की तरह शॉट खेला उन्होंने और 4 रन हासिल किए. लगातार दूसरा चौका अयूब के विरुद्ध इस बार वाइड यॉर्कर चॉप कर दिया है. 1 ही रन मिलेगा. अच्छी वापसी अयूब शेख की और ये उम्मीद होती है अयूब के विरुद्ध जब बड़े शॉट्स लगते हैं तो अच्छे यॉर्कर के साथ अपनी वापसी करते हैं. यॉर्कर उनका एक ब्रह्मास्त्र रहा है, बहुत बढ़िया तरीके से एग्जीक्यूट करते हैं यॉर्कर्स. बघा अयूब हाराकिरी सहन न करणारा खेळाडू आहे. त्यामुळे पहिल्या 2 बॉल जरी चौकार खर्च झाले, पुढच्या बॉलवर एक सिंगल त्यांनी खर्च केलेले आहे आणि स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 34 वर पोहोचले. खूप चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पाहायला मिळते 4थ्या विकेटसाठी. पहले 2 ओवर्स में पूरी तरह से बैकफुट पर नजर आ रही थी टीम. दोघांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जकी पटेल साहेब आणि साजिद पटेल साहेबांच्या वतीनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी किती वाचवले आहेत? मला असं वाटते धावा वाचवलेल्या आहेत 2. या ठिकाणी बक्षीस होतं आणि पुढच्या बॉलवर सुद्धा असेल अयूबसाठी सुद्धा आणि फलंदाजांसाठी सुद्धा. विकेट घेतला अयूबने तर 1000 रुपये आणि फलंदाजाने षटकार खेचला तर 1000 रुपये जकी पटेल साहेब आणि साजिद पटेल साहेबांच्या वतीने. म्हणजे आता खेळाडू होतील मालामाल. अब आएगा मजा भिड़ू क्योंकि दोनों तरफ इनाम रखा गया है. यॉर्कर की कोशिश लेकिन दिशा सही नहीं है, लेग स्टंप के बाहर भटक गए. यहाँ पर विकेट कीपर ठीक तरह से उसको रोक नहीं पाए थे. वाइट का इशारा अंपायर परवेज खान द्वारा. 2 अतिरिक्त रन खर्च किए गए हैं अयूब शेख द्वारा. थोड़ा सा खर्चीला ओवर यह अयूब शेख का. अभी तक दबाव अब कहीं ना कहीं गेंदबाजों पर ट्रांसफर हुआ है. योगेश ने काउंटर अटैक की शुरुआत की और अक्षय पाटिल भी उनको अच्छा साथ देते हुए. रन संख्या 36 से आगे बढ़ते हुए 38 रन 2 विकेटों के बल्कि 3 विकेटों के नुकसान पर. बघा म्हणतात ना की जितका मोठा संघर्ष तितका चांगला खेळ आणि तोच संघर्षाचा खेळ जितू पेकर्स नवगरने खेळला. त्यांची लीड बॅटर्स निलेश, अक्षय, आदित्य तिघांना तितकंसं यश मिळालं नाहीये पण मात्र अक्षय पाटील आणि योगेश पाटील तारणहार बनलेले आहेत जितू पेकर्स नवगरसाठी. अयूब की अगली गेंद आगे निकले इस बार और उछाल दिया गेंद को, तारामंडल में भेज दिया है. शानदार शॉट, 6 रन. लॉफ्ट कर दिया वहां पर, सीधे बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से ये झन्नाटीदार सिक्सर. और ऐसे लगता है कि योगेश जो है वो घर से ही सेट होकर आए हैं. बघा घरून सेट होऊन येणं, मैदानाच्या आतमध्ये खेळून दाखवणं ह्या तर फक्त विचार करणाऱ्या गोष्टी आहेत पण सत्यात उतरवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये योगेशने केलेलं आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातला. अराउंड विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा बॅट स्विंग प्रॉपर पण मात्र एलिव्हेशन जास्त आहे, डिस्टन्स कमी, कॅच कॅरी, फलंदाजाला मिळते सफलता. क्विक रिप्लाय बाय अयूब शेख.
गोलंदाज दोघांचं संगनमत झालं होतं का? कारण योगेशला 1000 मिळाले आणि या विकेटसाठी अयुबला 1000 मिळाले साजिद पटेल साहेब आणि जकी पटेल साहेबांच्या वतीनं. ऐसा तो कुछ नहीं था, लेकिन दोनों ने अपनी तरफ से अच्छा प्रयास किया. इससे पहली वाली गेंद पर बल्ला हावी था, लेकिन अब बल्ले के ऊपर गेंद हावी रह गई. बहुत ज्यादा ऊपर खेल बैठे थे, एलिवेशन बहुत अधिक बन गया था और यही एक वजह रही कि मैदान के बाहर गेंद को नहीं बेच पाए. बहुत अच्छा कैच अंडर फ्लडलाइट्स. इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं होते हैं. अयूब शेख का स्पेल यहां पर समाप्त होता हुआ. 4 ओवर की समाप्ति. स्कोर 44 रन 4 विकेटों के नुकसान पर. 4 के आंकड़े इस समय स्कोर कार्ड पर. काय खेळ राहिलाय बघा. या ठिकाणी एक बिग शो येणार आहे. जर साजिद पटेल साहेब जकी पटेल साहेब या स्पर्धेमध्ये येऊन बक्षिसाची खैरात वाटतायत तर त्यांची जेव्हा स्पर्धा आहे 13 मे आणि 14 मे या 2 दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मीरा भाईंदर स्वर्गीय नगरसेवक आसिफ गुलाम रसूल पटेल चषक, त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला किती बक्षिसं जिंकता येतील हे देखील विचार करण्यासारखं आहे. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 44. वाटलं होतं का 11च्या गतीनं 4 षटकामध्ये 44 बनतील? बिल्कुल नहीं लग रहा था जब 2 ओवर का खेल समाप्त हुआ था, क्योंकि गेंदबाजी गजब की हो रही थी. लेकिन मैच की जो तस्वीर है वो काफी हद तक बदल दी है योगेश ने. हालांकि आउट हो गए. 8 गेंदों में 26 रन्स बनाए उन्होंने. बहुत ही जबरदस्त कैमियो खेला जिसमें उन्होंने 2 छक्के लगाए और 3 चौके. कॅमिओ नाही, ब्लॉकबस्टर इनिंग ह्याला म्हणू शकतोय. कारण जेव्हा संघाचा डाव अडकला होता त्या संघाच्या डावाला एका चांगल्या पोझिशन मध्ये नेण्याचं काम कोणी केलंय तर योगेशने, आणि त्याला तितकीच चांगली 7 अक्षरे दिले. ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजेच म्हणतात ना की साथीदार योग्य मार्ग दाखवणारा असला तर मार्ग सापडतो आणि आपण लक्ष्यापर्यंत पोहोचतो. नए बल्लेबाज सीनियर प्रो उदय पाटिल क्रीज पर पहुंचे हैं. देखिए, इस परिसर में मैं जब आया था 10 साल पहले, मैंने देखा था उदय पाटिल को. उन्होंने उस टूर्नामेंट में गोडदेव के मैदान पर 5 गेंदों पर 5 छक्के जड़े थे. वो पारी मैं कभी भी नहीं भूलूंगा. आणि याच वर्षी 6 छक्के सुद्धा खेचलेले आहेत उदयने. यावेळेस फोर्स केलंय तितकासा प्रॉपर फोर्स आणि एलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. मग ते एक धाव अक्षय पटेलला स्ट्राइक रोटेट केले आणि उदयला स्ट्राइकवर आणले. धावसंख्या 45. अंतिम 5 गेंदे उदय पाटिल के पास स्ट्राइक. नए बैट्समैन के लिए हालांकि उतना आसान नहीं होता है आते ही बड़े स्ट्रोक्स खेलना, लेकिन उदय पाटिल इसके लिए जाने जाते हैं. डेथ ओवर्स में ज़्यादातर बल्लेबाजी करना पसंद करते हैं. अनुभव का भंडार है उनके पास. घाट घाट का पानी पी चुके हैं. गेंदबाजी कर रहे भावेश. भावेशने दीपेश स्मृती चषकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. निर्धाव षटकाची हाताळणी सुद्धा भावेशने केली होती. म्हणजे या वर्षाचा ट्रॅक चांगला आहे भावेशचा आणि शेवटच्या षटकासाठी भावेशला राखलंय. हा पर्याय चांगला आहे की नाही थोड्या वेळात कळेल. पण पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळालेली आहे जितू पॅकर्सला. धावसंख्या 45. ऑन स्ट्राईक बॅटर इज मिस्टर उदय पाटील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न केला नाहीये. मोफत मध्ये वस्तू मिळते तर ती घ्यायला हवी आणि वाईट बॉलची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 46. वाइट बॉल डालना मतलब आपकी मेहनत होती है और मलाई खा जाते हैं बल्लेबाज. गेंदबाज को सोचना होगा इसके बारे में, क्योंकि एक गेंद डालने के लिए बड़ी मेहनत आपको करनी पड़ती है, खासतौर पर जब आपका बॉलिंग रन थोड़ा लंबा होता है. बहुत ही करारा ड्राइव. एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद. शानदार फील्डिंग प्रसाद द्वारा. निश्चित रूप से कुछ रन्स बचाए उन्होंने अपनी टीम के लिए. चपळ आहे आणि ती चपळता पाहायला मिळाली. एग्रेशन आहे, एग्रेशन पाहायला मिळालं. डेडिकेशन आहे, ते डेडिकेशन एक्स्ट्रा कव्हरला प्रसाद तांडेलचं पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी ते नक्कीच त्यांनी जवळपास 3 धावा वाचवलेल्या आहेत. कारण खूप वेगानं खूप फोर्सने हा ड्राईव्ह कनेक्ट केला होता उदय पाटीलनं. धावसंख्या 47. चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल आणि 6ला 1000. यावेळेस फुललीचा बॉल होता. ऑप्शनच्या बाहेर पोहोचले खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. मिळते फक्त एकच धाव. विकेटसाठी 1000, चौकारासाठी 500, षटकारासाठी 1000. जकी पटेल साहेब आणि साजिद पटेल साहेब. धावसंख्या जाते 48 वर. चलिए, शेयर मार्केट जो है क्रिकेट का वो बहुत ऊंचाइयों पर जाता हुआ जकी पटेल और साजिद पटेल साहब के द्वारा. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. लगातार फुलर लेंथ की गेंदें देखने को मिल रही है इस आखिरी ओवर में. यह भी फुलर लेंथ है, लेकिन इस बार ज्यादा बाहर रख बैठे थे. वाइट का इशारा. खेलने का प्रयास नहीं किया उदय पाटिल ने. स्कोर में थोड़ा इजाफा होता हुआ. स्कोर अब 49. 49 रन 4 विकेटों के नुकसान पर. तुम्हाला काय वाटतं अजयजी, आता इतर संघांना वाटत असेल की जकी पटेल साहेब आणि साजिद पटेल साहेब सकाळी 4 वाजेपर्यंत थांबावेत? बिल्कुल बिल्कुल. आज कमाल का माहौल बना हुआ है यहाँ पर घोड़बंदर में.
मैदान के इर्द गिर्द काफी दर्शक नजर आते हुए, स्टैंड्स में काफी दर्शक मौजूद है। लफुल टॉस, सामने लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑफ काफी वाइड, नहीं पहुंच पाए फील्डर, 4 रन। उदय पाटिल के बल्ले से, और इस चौके के साथ ही 50 का आंकड़ा पार किया है नवगढ़ टीम ने। कुल रन संख्या 53 और उदय पाटिल के खाते में 500 रुपये। बघा, सर्वजण सुरुवात चांगली करतात पण मी शेवट चांगला करतो असं उसेन बोल्टचं वक्तव्य आहे आणि या ठिकाणी जितू पेकर संघाने शेवट चांगला केलाय, गोड केलाय आणि आता एक चांगली स्ट्रॉंग धावसंख्या पाहायला मिळते, 53 धावा। भावेश तयार, ओव्हर द विकेट, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, लॉंग ऑन ला बॉलवर पोहोचतोय, थ्रो करतोय पण थ्रो दूरवरच्या एंडला आहे, मोहम्मद पोहोचतोय आणि मोहम्मदची चपळता बघा, यालाच म्हणतात एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स या ठिकाणी कामी होतोय, लागतोय। खूप चांगलं प्रसंगावधान या ठिकाणी अय्यूब। देना होगा मोहम्मद वरेकर को, सटीक निशाना, और काफी दूर थे उदय पाटिल। हालांकि उदय की सोच भी सही थी, स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे, लेकिन अय्यूब का क्षेत्ररक्षण गजब का रहा। थ्रो हालांकि उतना सटीक तो नहीं था, लेकिन विकेट कीपर की चतुराई देखने को मिली, और इस तरह से उदय पाटिल की पारी पर पूर्ण विराम लगता हुआ। कुल मिलाकर 6 रन बनाए उदय ने अपनी टीम के लिए। 5वें विकेट का पतन हुआ है जितू पैकर्स नवगढ़ टीम की पारी में। अंतिम ओवर का खेल प्रगति पर, केवल अब एक गेंद पारी में शेष है। आखिरी गेंद का सामना करने के लिए नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं, सनी पटेल। सनी जो एक ताकदवान फलंदाज आहे आणि शेवटचा एक बॉल आहे, म्हणजे त्यांच्याकडे दुसरे पर्यायच नाहीत आहेत, फक्त एका बॉलवर मला षटकार किंवा चौकार प्राप्त करायचा। पाहूया तो कल असेल का, पण कमबॅक करतोय गोलंदाज भावेश। जर आपण पाहिलं या षटकामध्ये फक्त त्याने एक चौकार खर्च केलाय, म्हणूनच एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून भावेशची कामगिरी चांगली राहिली। आखिरी गेंद फिर से फुलर लेंथ, और जब जब फुलर लेंथ उन्होंने डाली है उसको उठाकर खेलना बहुत मुश्किल हुआ है। 2 रन क्या मिलेंगे यहाँ पर? जी बिल्कुल मिलेंगे। दिशाहीन थ्रो, इस बार सटीक थ्रो रहता तो एक और बैट्समैन रन आउट हो सकते थे। तो इस तरह से पारी खत्म होती हुई, खराब शुरुआत रही लेकिन पारी का खात्मा बहुत अच्छे तरीके से किया बल्लेबाजों ने। कुल रन संख्या 56, 56 रन और 57 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए प्रिंस 11 कासार वडवली के सामने। आइए अब चलते अगले मैच के टॉस की तरफ। एक और बड़ा मुकाबला मैत्री चषक की पिछले सीजन की विजेता टीम अर्थात डिफेंडिंग चैंपियन बंदर पाखाड़ी और वाडेगर के बीच में। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको सीधे मंच पर आना है, मंच पर वहां पर टॉस किया जाएगा। पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे, जय जलेश्वर वाडेगर टीमचे कॅप्टन आणि बंदर पाखाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यावं। या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र परिवर्तनाची वेळ झालेली आहे। यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील आमचे दोन्ही सहकारी समालोचक भरतजी मांगेला आणि विजयजी पाटील। दोन टीम, चला वाडेकर टीम आणि बंदर पाखाडी टीम, पहिला आपण टॉस करून घ्यायचंय। ह्याच्याकडनं महत्वाची एक सूचना आपल्यापर्यंत आली, बाकीच्या गोष्टी नक्कीच आपण डिस्कशन करू, पण टॉस मॅचच्या दिशेने सुद्धा आपण जाऊया। जितू पैकर्स नवगर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण
प्रिन्स इलेव्हन कासारवाडी या दोन संघटनांचा आपला हा सामना सध्याच्या घडीला पाहतोय. चला सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या दिशेने पाठवा. प्रिन्स इलेव्हन कासारवाडी संघ आणि काही क्षेत्ररक्षणासाठी तिथं जितू पॅकर्स नवगरचा संघ मैदानाच्या दिशेने उतरला. दोन्ही पंच आपण बघतो मैदानाच्या दिशेनं जातात. 57 धावांचं आव्हान अब तक 56 बने हैं, 57 रन बनाने हैं. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे तो प्रिन्स इलेव्हन कासारवाडीच्या संघानं. आणि जसं ज्यावेळेला अजयजी घरात आणि मनीष जे पाटील ज्यावेळेला समाचार करत होता म्हटलं होतं हा मॅच हा सामना बघण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेनं या मैदानावरती प्रेक्षक वर्ग सुद्धा आलाय. नाणेफेकीचा कोण होतो टॉस केला जातोय. दोन संघ आहेत. एका बाजूला वाडेकर जय जलेश्वर वाडेकरचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बंदर पकाडी कांदळीचा संघ. या दोन संघादरम्यान इथून नाणेफेकीचा कोल होतोय. थोडक्यात माहिती देतो. आपण एकूण 36 नामांकित संघांना प्रवेश दिलाय ग्रामीणच्या आणि 8 40+ ओपनचे संघ खेळले. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 2 लाख, दुसरं 1 लाख आणि प्रकाश योजना आपण पाहिली तर असं वाटते की दिवसच आहे की काय. तर एकंदरीत तुमचा अनुभव कसा राहिला. एक इनिंग तुम्ही एन्जॉय केली, बक्षिसांची खैरात केली. एकंदरीत या 15 ते 20 मिनिटांमध्ये काय अनुभवलं तुम्ही. शाही श्रद्धा घोड़बंदर के तरफ से आज मैत्री चषक का प्रोग्राम मेरे ख्याल से 4 दिन पे यहाँ पर घोड़बंदर में आयोजित किया गया है. आप लोगों की एकता और आप लोगों की सब गाँव की पूरी सहयोग ये देख के हम लोग एक बोलते हैं ना एक अचंभे में आ गए कि इतनी अच्छी एकता से हमको सीखना चाहिए कि सब गांव अगर ऐसी एकता बनाए रखेंगे तो इतने इससे अच्छे से अच्छा मैच कर पाएंगे. ये घोड़बंदर गांव एक एकता का प्रतीक और एकता का सीख मिल रहा है और ये सीख हम यहाँ से लेकर के जा रहे हैं. मेरे ख्याल से 3 से 4 दिन से यहाँ पर मैच चल रहा है. तो जितने भी मैच खेलने वाले को सभी को मेरा बहुत बहुत बेस्ट ऑफ लक है सभी लोगों को. और जीतने वाले को बहुत बहुत हम लोग मुबारकबाद देते हैं. और इतना अच्छा प्रोग्राम मैत्री चषक के माध्यम से मिलिंद जी और घोड़बंदर के जितने संयोजक है सभी लोगों का मुझे नाम तो नहीं पता है, माफ़ी चाहता हूँ मैं. सभी सपोर्टर्स को बहुत बहुत मुबारकबाद कि आप लोगों ने इतना अच्छा आयोजन किया है. नईम जी बोलते रहते थे कि बहुत अच्छा आयोजन किया है उन्होंने. एक बार आप देखिए तो उस आपने हमको यहाँ पर आने का मौका दिया. आप लोगों का भी बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आप 2 साल से इतना अच्छा आयोजन कर रहे हैं. आज देख के ऐसा लग नहीं रहा है कि 2 साल से हो रहा है, ऐसा लग रहा है कि ये 15 साल से हो रहा है जो हिसाब से आयोजन आपने किया है. तो आप लोगों को बहुत बहुत मुबारकबाद. आपने इतना अच्छा सक्सेसफुल प्रोग्राम मैच का आज किया है. घोड़बंदर गाँव और पूरी टीम मिलके सभी मैनेजमेंट टीम मिलके सभी लोगों को फिर से बहुत बहुत मुबारकबाद. और जीतने वाली टीम को एडवांस में हमारे तरफ से मुबारकबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. और सभी लोगों को आज अंबेडकर जयंती है. अंबेडकर जयंती के दिन निमित्त सभी लोगों को अंबेडकर जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं. लेके आया लेकिन धन्यवाद जगी पाटील साहेब, धन्यवाद सजित पाटील साहेब आणि पूर्ण मित्र परिवार. मदन भाऊ तुमचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद आपल्या या सहकार्याबद्दल, मार्गदर्शनाबद्दल. जाऊया पुन्हा चालू असेल सामन्याच्या दिशेनं आणि निर्णय देखील कळवायचा आहे. वाडेकर संघ आपण क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. ओके, जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज विजय पाटील सरांचा आणि कैलास तुकाराम बांगेला सरांचा. हा धन्यवाद. यावेळी बघितलं पहिल्या चेंडूवरती कव्हर चौरून खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. सिंगल पूर्ण केली गेली. 57 धाबांचा आव्हान घेऊन मैदानावरती उतरलाय तो म्हणजे आपण बघितलं तर प्रिन्स 11 कासार वडवणीचा संघ. आणि 2 बलाढ्य संघामधली लढत आहे कारण हे 2 संघ खूप तगडे संघ आहेत. एक गाव एक संघाच्या पर्वणीमध्ये खूप स्पर्धा यांनी जिंकल्यात आणि कुठला संघ जिंकेल आता आपण सांगू शकत नाहीये कारण भविष्यवाणी करणं हे सध्या अवघड होईल अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मार करते गोलंदाज आदित्य शेट्टी, एक नामांकित गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्याने मीरा भाईंदर परिसरामध्ये पाहिलं जातं तो खेळाडू मैदानावरती आहे. तर आमचे मान्यवर नक्कीच आमच्यामधून जात आहेत, त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आज त्यांनी आपला वेळ या स्पर्धेला दिला. चेंडू हवेत आहे आणि यावेळी कुठलीही चुकी होत नाहीये, चुकीला माफी नाहीये. यावेळी मात्र आपण बघितला झेल पकडला जातोय, फलंदाज होतोय बाद बाद बाद. जे खूप चांगलं आयोजन नियोजन साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर मैत्री चषक 2023 पर्व दुसरा आपण पाहतोय आणि दिवस चौथा पाहतोय. चौथ्या दिवसातील आज आणखीन मोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुठे जाऊ नका, आलेला तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या घोडबंदर नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय इथं आव्हान आहे 57 धावांचं आणि पहिल्या विकेट्स पहिल्या गडी लवकर गमावलाय तो प्रिन्स इलेव्हन कासावडच्या संघानं. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी तिथून आल्यात प्रसाद तांडेल. जरी आज प्रिन्स इलेव्हन कासावडी संघाकडनं खेळताना प्रसादला पाहिलं, पण हे घोडबंदर हे त्याचं अजून एक गाव आहे. याच गावामध्ये मोठा झाला, याच गावामध्ये वाढलेला, याच मैदानावरती खेळलेला खेळाडू मैदानावरती सज्ज झाला प्रसाद तांडेल. स्ट्रायकेनला याच मैदानावरती वाढलेला, याच मातीत वाढलेला, याच गावामध्ये खेळलेला खेळाडू मैदानावरती सज्ज झाला आणि पहिल्या चेंडूवरती सौकार 4 धावा. यहाँ पर खेलते हुए प्रसाद यहाँ पर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करेंगे क्योंकि इनका होम ग्राउंड है. बहुत लंबे समय तक यहाँ पर उन्होंने क्रिकेट खेला है और कांसार वडौली के लिए आज खेलते हुए हम देख रहे हैं. तो देखिए ये मुकाबला इतना आसान नहीं होगा, यहाँ पर मुकाबला बराबर भी होने वाला है. चंद्रकांत तरे यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. षटकार टोकलेस प्रसाद तरे यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज, 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समोरच्या दिशेने आपण प्रसाद तांडेल यांना नक्कीच 9 चेंडूचा इशारा झालाय. 9 चेंडूचा इशारा झाला. मैदानावरती बरंच काही घडतंय. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या पंचांचं बोट थोडंसं वर डोक्याच्या वरती गोल गोल फिरले. मॅचही गोल गोल फिरणार आहे का तसा करणं. फ्रीटचा इथून चेंडू हाताळला जातोय. निश्चित है यहाँ पर फ्रीट का मौका जरूर है, देखना होगा अगली गेंद फिर से एक बार. ओ यहाँ पर फ्रीट का मौका जरूर था, देखो सिंगल यहाँ पर पूरा करते हुए और यहाँ पर 4 रन मिलते हुए तेज तर्रार चौका आता हुआ और 4 रन के साथ रन संख्या पर तेज गति से बढ़ते हुए डीसी की तरफ जाएंगे, एक धूल लेंगे और तो तुरंत वापस इस मैदान में आएंगे. गोलंदाज सज्ज आदित्य शेट्टी. मिस्टर स्ट्रोक झाला, बरा चेंडू वर गेला. शतरक्षक चेंडूच्या खाली विकेट प्राइजलेस विकेट प्राप्त केले आदित्य शेट्टी आणि अयूब यांची खेळी आले संपुष्टात. गॉन. ऑन होता हुआ देर रात्र के 17 समय चलते हुए मुकाबला लेकिन काफी महत्वपूर्ण है. इसमें यहाँ पर आग दोनों तरफ बराबर लगी है, एक तेरी है एक मेरी है. क्रिकेट में जीत किसकी होगी ये भी देखने वाली बात होगी. नाही याच करता आम्ही म्हटलं होतं विजय, ज्यावेळेला फ्रीटचा इशारा झाला होता, पंचांचा हात डोक्यावरती गेला होता, गोल गोल फिरला होता. तसंच आहे हा मॅच सुद्धा तसंच गोल गोल फिरणार आहे. प्रत्येक षटकाने केस अप अँड डाऊन येणार आहे. या सामन्यामध्ये चढ उतार येणार आहे आणि जसं एखाद्या आपण अम्युजमेंट पार्क मध्ये जातो ना, जसा फ्री फॉल वाला एक अम्युजमेंट पार्क मध्ये प्रकार असतो, एका क्षणाला वन येतो आणि परत लगेच झपकन खाली आणतो, तसा क्रिकेटचा खेळ आहे.
प्रत्येक क्षणाला आपण बदलणारा, प्रत्येक क्षणाला वेगळा रंग दाखवणारा आणि असं म्हणतात ना सरड्यापेक्षाही वेगानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावा आहेत धावलकावरती 11. पाठलाग करायचा है तो 57 धावांचा. हाँ 57 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. अब यहाँ पर देखो काफी अच्छा क्रिकेट है, शुरुआत तो अच्छी हुई है, अंत भी अच्छा होना चाहिए, लेकिन क्रिकेट बराबरी में है. ये कहते इसलिए कहते हैं दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और कल का दिन आपके साथ है तो आपके हाथ में खूबसूरत ट्रॉफी भी होगी. संघर्ष ट्रॉफी के लिए जारी है, संघर्ष जीतने के लिए जारी है. पण परेशानी वाली बात क्या मालूम है, संघर्ष कोई नहीं, जीत के दौड़ में तो सब कुछ लगे लेकिन संघर्ष कोई नहीं करना चाहता. तिथून संघर्ष नक्कीच करावा लागणार आहे इथून या सामन्याला जिंकण्यासाठी, कारण सलामीची जोडी ती मैदानाच्या बाहेर गेले. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं, तिथून चेंडू गेला जबरदस्त शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फील्ड केला जाईल. गली रिझर्व मध्ये चेंडू गेला, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर 2 विकेट्स गमावल्यात, 2 गडी गमावल्यात. धावा दाफलकावरती 12 12 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गड्याच्या मोबाईल्यात. इक्वेशन बघूया, समीकरण बघूया. 24 चेंडूचा खेळ इथून राहिलाय शिल्लक आणि 45 धावा करायचे. 24 चेंडू 45 धावा. 24 और अभी भी मुकाबला देखिए कौन से पक्ष में जाएगा ये कहा नहीं जा सकता, लेकिन अभी भी देखिए 24 घंटों का खेल बाकी है. 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे आणि इथून दोन्ही संघांसाठी म्हणजे समान संधी आहे. समान संधी अजूनही प्रेडिक्ट नाही करू शकत, म्हणजे प्रेडिक्शन करणं थोडंसं कठीण असेल. ग्रीन्स 11 कासारवाडी की जितू पॅकन अवघड संघ, कारण दोन्ही संघांसाठी 50-50 वाला मामला आहे. पण काय झालं की धावा आल्यात, 60-40 पण होऊ शकतो. जमाना 60-40चा सध्याच्या घडीला चाललाय. तर 50-50 वाला गेम तो 50-50 बिस्किट वाला झाला आणि क्रॅकजॅक सारखा झाला तर मजा येणार आहे. प्रेक्षक आलाय, मीरा भाईंदरचा प्रेक्षक वर्ग या मैदानावरती त्याच करता आलाय. हा मोठा सामना, हाय व्होल्टेज मॅच बघण्यासाठी या मैदानावरती प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आलाय. नो डाउट, इसलिए कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं, हौसले में उड़ान होनी जरूरी है. हौसला बुलंद हो तो यहाँ पर घोंसला बनेगा, घोंसला बनेगा तो मैच बनेगी, मैच बनेगी तो यहाँ पर आए हुए दर्शक खुश हो जाएंगे, और इसी के लिए यहाँ पर दर्शक आए हैं. आणि जो प्रेक्षक वर्ग बघा सकाळी आला होता किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये आला होता, सकाळपर्यंत थांबतो, आताही तो थांबलाय इथून. आणि जो प्रेक्षक वर्ग संध्याकाळी आल्यानंतर थोडासा थांबला होता, कुठेतरी फिरत होता, पण हा सामना जसा आलाय ना तसा पुन्हा एकदा त्या रेलिंगला आलाय, चिटकून उभा राहिलाय. समोरच्या दिशेने खेळलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक वेगाने लंगणवरला क्षेत्ररक्षक वेगाने एकच धावे चेंडूवरती पूर्ण केले होते. गोलंदाज स्थितीने सज्ज होता राजन. अजून एक नाव म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फार मोठमोठ्या संघाकडे खेळताना नेहमीच राजन यांना पाहिलंय, तेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाल्यात राजन. मी प्रेक्षकांचं काय सांगतोय विजय, कारण पहिला थोडासा कदाचित वाटावं एकतर्फी सामने झाले होते, 5-2 सामने थोडासा सुस्तावलेला होता, पण आता बघा आता तो रेलिंगला चिटकून उभा राहिलाय आणि जो उभा राहिलाय ना तो आता आपल्या टाचेवरती आलाय. प्रेक्षक वर्ग टाचेवरती का आलाय, कारण त्यांना माहिती आहे इथे जितू पॅका 90 वर्सेस प्रिन्स 11 कासावडी हा मॅच सुरू आहे. यहाँ पर बहुत ही अच्छा क्रिकेट देखने को मिलता हुआ, रफ एंड टफ मुकाबले को देखते हुए यहाँ पर हम रन संख्या की तरफ भी ध्यान देंगे, क्योंकि 57 रनों का लक्ष्य है. लक्ष्य का पीछा करना उतना आसान नहीं होगा, लेकिन यहाँ पर प्रयास करना जरूर है. प्रयास करोगे तो कामयाबी मिलेगी, नहीं करोगे तो यहाँ पर कुछ नहीं मिलेगा. इसीलिए कहते हैं सक्सेसफुल आदमी हमेशा सफर को साथ में लेके चलता है, हम सफर तो हमेशा मिलते हैं. फिर से एक बार मुकाबले की तरफ चलते हैं. अगली गेंद, ये गेंद काफी अच्छी थी, व्हाइट यॉर्कर का यहाँ पर इस्तेमाल करते हुए बिंदी बिंदी गेंदे जाएगी तो दबाव बढ़ता जाएगा. दबाव में का आप निखरोगे या आप बिखरोगे, इसके अलावा कुछ नहीं होने वाला. नाही पण दोन्ही टीमचा जर विचार करायला झाला ना तर विजयजी, तर दोन्ही संघांना दबावामध्ये खेळण्याची सवय आहे सवय. आणि ज्यावेळेला टॉस केला होता ना त्यावेळेला एकमेका कॅप्टननी तेच सांगतं, एकमेकांना चांगले ओळखून आहेत, एकमेकाचा खेळ चांगला माहिती आहे या दोन्ही संघांना. गोलंदाज राजन, फुलटा चेंडूला खेळ, हवेमध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट्स तिथून आलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव पंचाकडनं इशारा. थर्ड अंपायर भीमरसाठी बिलकुल भीमरसाठी इथून
तिसरा पंच रिफर केलेला आहे, थर्ड अंपायर रिफर केलेले आहेत विशालजी नाईक आहेत इथून तिसरं पंच. आणि पुन्हा एकदा GTCचा अपडेटर या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतील. आता हृदयाची धडकन थोडीशी वाढलेत. काटे नाही कटके लंबी इंतजार की असं चाललंय. कारण आता हे क्षण आहेत ना थोडेसे प्रत्येकाचा टेन्शन वाढवणारे क्षण आहे. प्रत्येकाचा क्षण आणि पंचाकडनं इशाराला हिट्स नो बॉल. नो चेंडूचा इशारा तिथून आलाय. कमरेच्या वर हा चेंडू फुलटॉस पद्धतीने हाताळला गेला, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये बीमर म्हटलं जातं. पंचांनी थर्ड अंपायर रेफर केला होता आणि थर्ड अंपायर कडनं इशारा आलाय. तिसऱ्या पंचाकडनं इशाराला इट्स नो बॉल. धावा बघूया धावफलकावरती जाऊन पोहोचते त्या 16. 16 रन अब तक हो चुके हैं. यहाँ पर देखिए ओवर नंबर चल रहा है इस समय दूसरा, और दूसरे ओवर की गेंदें बची है 2 गेंदों का, 4 गेंदें अभी बची है. लेकिन देखो अभी भी आप देखो दूसरे ओवर में रन संख्या काफी अच्छी आई है, शुरुआत अच्छी है, रन भी अच्छा होना चाहिए. विकेट जरूर गिरा है लेकिन उसके बाद फिर से एक बार लड़ाई जारी है, संघर्ष जारी है अब इस दोनों टीम के बीच में. हो अच्छी गेंद थी यहाँ पर लेग की दिशा में निकली. फिर से एक बार और देखना होगा अंपायर के डिसीजन की तरफ उंगली ऊपर उठती हुई. OU2 एंड बल्लेबाज गॉन. आमचे घोडबंदर गाव मैदानी मैत्रीचे जग जोदान भारी. गावागावाची पोरं ही सारी करतात जिंकायला मेहनत सारी. आमचे घोडबंदर गाव मैदानी मैत्रीचे जग जोदान भारी. गावागावाची पोरं ही सारी. बाद झाल्यात ना प्रेक्षक प्रत्येक जण विचार करत होता बाबा फ्री हिट होता, पण फ्री हिट वरती एकाच पद्धतीने बाद होऊ शकतो ते धावात आणि त्याच पद्धतीने बाद झाल्यात. म्हणजे तुम्हाला एक नाही 2 संधी आल्या होत्या, त्या दोन्ही संधी नक्कीच आपल्या हातातनं गेल्यात. पहिलं तर एक 9 चेंडूचा ज्याच्यावरती झेल टिपला होता. आता ज्या चेंडूवरती फ्री हिट वरती बाकी इतर वेळा जर आपण बादले असते कुठल्याही पद्धतीने तर आपण नाबाद असता, पण धावाच्या स्वरूपात प्रसाद बाद झाल्यात आणि तंबूच्या दिशेनं जाताना पाहतोय. म्हणजे असं म्हणतात ना की कर्म म्हणजे दैव देताना कर्म नेतं, असं काय दैव नशीब त्यांच्या बाजूने येतं, पण कदाचित ते पुढे नाही सक्सेस होऊ शकलं. तिसरा विकेटचा तिसरा गडी गमावलाय इथून प्रिन्स 11 कासावडीच्या संघानं. आणि नवीन फलंदाज ज्या मैदानावरती दाखल झालाय तो आहे, ज्याला जसं मनीजी यांनी सुद्धा उल्लेख केला होता, कासारवडीचा सिक्सर किंग. आणि असं म्हणावं लागेल ना या कासारवडी टीमचा द मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक खेळाडू म्हणून नेहमीच कासावडीच्या टीमकडनं ज्याला पाहिलेत ते सुशांत मुकादम तिथून मैदानाच्या दिशेनं आलेत. निश्चित यहाँ पर एक और अच्छा बड़ा खिलाड़ी मैदान में आता हुआ, इसीलिए कहते हैं ना जिंदगी में जो भी हासिल करना है समय पे हासिल करो, क्योंकि जिंदगी मौका कम धोखा ज्यादा देती है. ये मुकाबला उस तरह चलता हुआ अब इस मुकाबले में बहुत कुछ आना बाकी है, क्योंकि दर्शक इसी मुकाबले को देखने के तो यहाँ पर आए हैं. यहाँ पर कौन जीतेगा कौन हारेगा इससे ज्यादा क्रिकेट को खेलना जरूरी है, इस मुकाबले को देखना जरूरी है. आणि कित्येकाने त्या मोबाईलवरती ती IPL ची मॅच पण बंद करून ठेवलेली होती हा मॅच चालू झाल्यापासून. इतकं या मॅचचं आकर्षण आहे प्रत्येकाला. खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ क्लीन बॉल राज यांचा उल्लेख केला होता आणि त्याच पद्धतीने चेंडू हाताला क्लीन बॉल गॉन. खासियत आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, खोलवर टप्प्याचा मारा करणं ही खासियत आहे. आणि तोच आपल्या ठेवणीतला चेंडू, जसा एखादा धनुष्य बाण चालवणारा माणूस आपल्या भात्यामध्ये एक जसा बाण सोडत असतो ना, तसा आपल्या भात्यामधला एक सर्वोत्तम चेंडू तिथून हाताळलाय राज जैन यांनी. एका धक्क्यातनं सावरतोय तर अजून दुसरा धक्का, धक्के पे धक्का, दो धक्का. हाँ, यहाँ पर देखिए 4 विकेट जरूर गिरे हैं. अब दबाव यहाँ पर मैं कहूंगा तो प्रिंस 11 कासार वडौली के ऊपर होगा, क्योंकि 4 विकेट के बाद आपको फिर से एक बार कमबैक करना पड़ेगा और मौके बार बार आपको नहीं आते. जब भी मौके मिलते हैं उसका फायदा उठाना चाहिए. अब मौके मिले हैं, इस बार हम देखते हैं तो जीतू पैकर्स को लगातार विकेट गिरा है और विकेट के बाद दबाव बढ़ता हुआ. अब तक लक्ष्य 57 रनों का है और 57 रनों का पीछा करते हुए अब तक 4 विकेट जरूर गवाए हैं. मुकाबला अभी भी ऑन है, क्योंकि उनके पास भी अच्छे खिलाड़ी है. सामने शेर है तो हम भी सवा शेर है, एक तेरी है तो एक मेरी है. आणि धावा केली धावफलकावरती 16, क्रिकेटचा 16 आणि मैदानावरती धावा झाल्यात त्या 16.
ड्राईव्ह केले चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने, तिथून वाईडिश लॉंग पडून क्षेत्ररक्षक वेगाने आला, थोडंसं फंबल झालं पण एकच धाव कारण पाठच्या चेंडूवरती आपण एका पाहिला होता. धावत होताना क्लीन बॉल होताना मात्र एक पार्टनरशिप, एक जोडी जमायला हवी, एक पार्टनरशिप आपण गोलंदाजी पाहिली. आता पहिले षटक ज्या पद्धतीने आदित्यने हाताळलं त्याच्या तोडीस्तोड राज जैन सुद्धा त्याला साथ देते. मात्र पार्टनरशिप दुसऱ्यांना व्हायला हवी. फलंदाजीची सुद्धा पार्टनरशिप बॅटिंगवर तिथे साझीदारी भागीदारी फुलायला हवी. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील धावा आहेत फलकावरती 17. हाँ, यहाँ पर 17 रन जरूर हुए हैं. अब खतरा किसको होगा अभी देखने वाली बात होगी. 4 विकेट जरूर यहाँ पर गए हैं दबाव, लेकिन हम देखेंगे तो यहाँ पर प्रिंस 11 के ऊपर है. अब दबाव को थोड़ा सा आपको यहाँ पर निकालना पड़ेगा. यहाँ पर देखिए सुरक्षित खेले हैं, अतिथि भव खेले हैं. जिस तरह हमारे घर में मेहमान आते थे उनका हम स्वागत करते हैं. अच्छे का सम्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट का नियम है. यहाँ पर दौड़ का खेल होता हुआ डीजी की तरफ जाएंगे, एक धुन को लेंगे और फिर कमेंट्री बॉक्स से जुड़ेंगे. बड़ौली के बीच में मुकाबला चलता हुआ 18 गेंदों का खेल अभी भी बाकी है. 39 रनों की जरूरत है. जीतता वो नहीं जो तेज दौड़ता है, जीतता वो है जो लगातार दौड़ता है. आपको अच्छा खेल दिखाना पड़ेगा, तब और तब जाके इस मुकाबले को आप जीत सकते हैं. मतलब मुकाबला फंस गया है, कभी खुशी कभी गम वाला मुकाबला फंस गया है. वेळ सुद्धा महत्वाची. 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना जवळपास 16 मिनिटाचा जो वेळ गेलेला आहे बघा. त्या वेळेवरती सुद्धा आपण नजर ठेवायची आहे. 18 चेंडू आणि इथून करायचे त्या 39 धावा. क्लीन बॉल पहिल्या चेंडूवरती बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का, जोर का झटका, जोर से लगता हुआ बॉल. पार्टनरशिप बिल्ड होत नाहीये, साझेदारीच रचली जात नाही. दुसऱ्या बाजूला एक चांगली गोलंदाजी बघा. अक्षय आणि पहिला चेंडू ऑन टार्गेट बरोबर सरळ यष्ट्यांवरती हा चेंडू आदळला आणि सुशांत जे प्रमुख खेळाडू होते ते मात्र बाद झालेत. भावेश चौधरी नवीन फलंदाज तिथे आलाय आणि आतापर्यंत जर पाहिले तर 5 गडी गमावले. तर इथून कासारवाडीला प्रिन्स 11 कासारवाडीच्या संघाने 5 विकेट गमावलेले आहेत. इथून आता पारडं थोडं वरचढ ठरले, पण ती योगेशची इनिंग या संघाला जितू प्रकाश नव्वरला ताकद कुठून आली ती योगेशची इनिंग. त्याने केलेल्या फटकेबाजी, त्याने केलेले फटके आणि तिथून अक्षरशः त्या संघाने जे उसळी मारले त्याचं रूपांतर असं झालंय की गोलंदाजाने सुद्धा त्याची ताकद दिसून आले. निश्चित नो डाउट आप सही कह रहे हो, क्योंकि पहले 2 ओवर में रन नहीं आए थे. तीसरे ओवर में जो रन आए वहां से मनोबल बढ़ गया, दबाव हट गया और अब यहां पर आप देख रहे हो इनका मनोबल 7वें आसमान पर है. अक्षय सोनी अगले गेंद के लिए तैयार. फिर से एक बार जगह से खेलने का प्रयास, यहाँ पर बिल्कुल फंसे.
हर गेंद के बाद यहाँ पर समीकरण चेंज होता हुआ, दबाव बढ़ता हुआ, कासार वडवली मतलब प्रिंस 11 के ऊपर, कभी प्रिंस 11 तो कभी जीतू पैकर्स नवघर की टीम, इनके बीच में चला हुआ अहम मुकाबला. फक्त टेन्शनवाल्या गोष्टी तीच आहे कसवड्याचा की 5 विकेट गमावल्या. तर सध्याच्या घडीला भावेश आहेत स्ट्राईक एंडला, तर नितीन ही जोडी मैदानावरती, अक्षय गोलंदाजी मार्कवरती. चेंडू हवेत खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरनं मच निडेड सिक्सर, षटकार. करता जिंकायला थोडस उशिरा का नवीन पण षटकार. असेच इनिंग आली होती योगेशची, असाच खेळ होता योगेशचा. ज्यावेळेला वाटलं होता धावा उभारल्या जाणार नाहीयेत त्यावेळेला षटकार आला होता. हाँ, जरूरत के समय पे आना बहुत ही जरूरी है, नहीं तो इट इज नेवर टू लेट आके कोई मतलब नहीं है, क्योंकि समय पे आएगा तो ही आपको फायदा है, अपनी टीम को फायदा है. और वही समय यहाँ पर दिखाते हुए अक्षय सोनी फिर से एक बार कमबैक करते हुए. देखो गेंदबाज अपने मेरिट के हिसाब से गेंदबाजी करेगा ना तो बल्लेबाज को दिक्कतें आएगी, लेकिन आपने दिशाहीन गेंदबाजी की तो यहाँ पर बल्लेबाज उसका पूरे फायदा उठाएगा. अक्षय सोनी फिर से एक बार बॉलिंग पर तैयार. ओ ब्लॉक और गेंद खोद के निकाला, बहुत ही बढ़िया शॉट. यहाँ पर गेंद जाती भी दो खिलाड़ी के बीच में 4 रनों के लिए बेहतर चौका आता हुआ, मधुर संगीत भी आता हुआ. होता बॉटमहँडचा पुरेपूर वापर केला गेला या चेंडूवरती आणि गॅप मध्ये खेळा. लंगोचा क्षेत्ररक्षक होता, थोडंच वाईडिशला म्हणजे कॉर्नर ज्याला म्हणूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, पण त्यांना भेदून चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार समीकरण बघणं गरजेचं आहे. 13 चेंडूचा खेळ उरलाय आणि 13 चेंडू मध्ये 29 धावा इथून करायचे. 13 चेंडू आणि 29 धावाचं समीकरण आलं. या षटकामध्ये एक षटकार आला, एक चौकार आलाय. जी इनिंग योगेशने केली तशी इनिंग खेळण्याचा प्रयत्न भावेश. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 29 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. खूप सुंदर बिग हिट. जितक्या अपेक्षा उंच गेल्या होत्या तितक्याच उंचीवरनं हा षटकार आलाय, सिक्सर. तिथे 15. आता तिसऱ्या षटकामध्ये धावाला 16. मैच कुछ तो गड़बड़ है तीसरी ओवर में. तीसऱ्या ओव्हरला मैच बदलला. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. यहाँ पर देखिए अब 12 गेंदे और 23 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. 12-23 मतलब 11 साढ़े 11 प्रति रन रेट के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करनी पड़ेगी और अब हो सकता है. विजय 1 मिनिटासाठी आपल्याला थांबेल. 12 चेंडू आणि इथून 23 धावा. लागोपाठचे 3 षटकार. 6 लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय चंद्रकांतजी थरे यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1500 लागोपाठचे 3 षटकार आणि कॅश प्राइज आहे. 12-23 हा सामना है. यहाँ पर बढ़िया क्रिकेट 12 गेंद और 23 रनों के इस मुकाबले को जीतने के लिए जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली हुई है. अगली गेंद यहाँ पर खेलने का प्रयास, गेंद हवा में और देखिए विकेट गिरता हुआ. बहुत ही बढ़िया. यहाँ पर जिस विकेट की जरूरत थी वो विकेट यहाँ पर गिरता हुआ. कम ऑन डीजे.
गिरता हुआ छठा विकेट इस बार करता हुआ 11 अभी भी देखेंगे तो गेंदों का खेल बाकी है 23 होने की जरूरत है 11 गेंदे 23 होने की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए 6 विकेट जरूर गया है ये एक माइनस पॉइंट है यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम का 11-23 पर्यंत जोपर्यंत भावेश आहे ना तोपर्यंत आस आहे उम्मीद आहे आणि जसं म्हणतात ना दुनिया उम्मीद पे टिकी आहे उम्मीद एक कॅश प्राइज आले लागोपाठचे 3 षटकार सन्माननीय चंद्रकांतजी तरे यांच्याकडे 1500 आणि लागोपाठचे 3 विकेट्स WWW 3W साठी सुद्धा 1500 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय चंद्रकांतजी तरे यांच्याकडनं जाहीर होते आणि जसं म्हणतात ना की उम्मीद बघा एका वेळेला ज्या वेळेला तुम्ही सर्व काही गमावता पण तुमच्याजवळ जर उम्मीद असेल ना विश्वास असेल स्वतःवरती तर नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा सर्व काही ते प्राप्त करू 23 धावांची आवश्यकता नवीन फलंदाज न्यू बॅटर मिस्टर लखन जादव भावेश तो यही बोलता होगा कि मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स है मैं वो खेल खेलता हूँ जिसमें हारने का रिस्क है तो भावेश यहाँ पर वो उस तरह की बल्लेबाजी करते हुए अब जीत और हार के बीच में खड़ा है भावेश 11 गेंदों का खेल अभी भी बाकी है 11 गेंदे और 23 रन लखन नए बल्लेबाज ओ सामने थे यहाँ पर अपील जोरदार की है लेकिन गेंद लेग की दिशा में जाते हुए सिंगल यहाँ पर आता हुआ सिंगल के साथ समीकरण बना है अब 10 गेंदों का खेल बाकी है और लगभग 22 रनों की जरूरत है 10-22चा सामना आहे इथून हाय व्होल्टेज म्हणून याच सामन्याचा आम्ही उल्लेख त्याच करता केला होता हाय व्होल्टेज ड्रामा सुपर हिट मुकाबला या सामन्याच्या अगोदरच म्हटलं होतं हा सुपर हिट मुकाबला आहे सुपर डुपर हिट मुकाबला सध्याच्या घडीला आलाय आणि भावेश जोपर्यंत जसं तुम्ही म्हटलं ना भावेश आहे तर उम्मीद आहे आणि जोपर्यंत भावेश चौधरी स्ट्राईक वरती आहे प्रिन्स 11 कासार वडवली टायगर जिंदा आहे बिलकुल टायगर जिंदा आहे या मॅच मधला विश्वास जिवंत आहे पण राजन एक उत्तम दर्जाचा गोलंदाजी आहे ही जुगलबंदी आहे राजन भावेश चौधरी बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन बेस्ट वर्सेस बेची बेस्ट मैच मधली बेस्ट लड़ाई है निश्चित इसीलिए तो कहते हैं मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है लेकिन मुश्किलों से बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है कौन बाहर निकालेगा हो फिर से एक बार अच्छी गेंद थी सिंगल यहाँ पर जरूर मिलता हुआ सिंगल के साथ भी काम बन सकता है आने वाली गेंदें बहुत ही महत्वपूर्ण होगी छोटा क्रिकेट है और बड़ा धमाका इस समय चलता हुआ देखो मैच अब आग दोनों तरफ लगी है एक तेरी तो एक मेरी है ये मुकाबला कौन जीतेगा ये आने वाला समय बताएगा बिल्कुल आपने सही कहा एक तरफ कुआं दूसरी तरफ खाई है अब दोनों तरफ बराबर की लड़ाई है दोन्ही बाजूला लढाई आता प्रत्येक जण प्रयत्न करणार स्वतःतला 100%च्याहून जास्त देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करणार समीकरण बघूया 9 चेंडू 21 धावा 9-21 श्रद्धा और सबूरी इस मुकाबले में देखने को मिलता हुआ 9 गेंदों का खेल अभी भी बाकी है ओ अच्छी गेंद थी फिर से एक बार आप देखिए यहाँ पर सिंगल ही मिलेगा ऑन की दिशा में गेंद जाते हुए यहाँ पर देखो सबूरी रखना भी जरूरी है इसीलिए कहते हैं इरादे लाख बनते हैं इरादे लाख बिगड़ते हैं लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं उस तरह का मुकाबला इस समय चलता हुआ आता जसा जसा पुढे चाललाय ना म्हणजे क्लायमॅक्स मध्ये एखादा चित्रपट असतो ना तसा चाललाय थ्रिल आहे या चित्रपटामध्ये या मॅच मध्ये थ्रिल आहे पण सर्वात शेवटी सस्पेन्स पण आहे ना कोण जिंकणार त्याचा हा सामना कासारवली की दुसऱ्या बाजूला नवगाचा संघ कोलवटपता चेंडू राजन ऑन टार्गेट ऑन मार्क प्रत्येक चेंडू बघा कोलवटपता चेंडू हाताळतोय जाणतोय भावेश चौधरीची ताकद जाणतोय भावेश चौधरीची स्ट्रेंथ शेवटचा चेंडू शिल्लक आहेत समीकरण बघूया इथून 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे 7 गेंदे और 19 होने की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए अब यहाँ देखिए आग अब दोनों तरफ बराबर लगी है कौन जीतेगा कौन हारेगा लेकिन क्रिकेट जरूर जीतेगा मुकाबला जरूर कोई जीतेगा लेकिन दर्शक क्या चाहते हैं मुकाबला कोई भी जीते लेकिन मुकाबला सुपर हिट होना चाहिए क्योंकि अगली गेंद बहुत ही हिट है इस गेंद के ऊपर यदि छक्का चौका आ जाता है तो मुकाबला में कमबैक कर सकती है कासर वडोली की टीम बिलकुल आपने सही कहा हा येणारा चेंडू आहे ना या मॅचची दशा आणि दिशा ठरवणारा कोणत्या दिशेला जाणार कोणाची काय दशा होणार ओहो सुंदर 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 चेंडू हाताळलाय इथून बिलकुल
इथे परतावा लागणार आहे ते लखन यांना परतावा लागणार. शेवटच्या चेंडूवरती विकेट्स, शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय. आता 6 चेंडू राहिल्यात आणि धावा करायच्या त्या 19. 6 चेंडू 19 धावा. चार षटकांचा खेळ पूर्ण करताना आपण 25 मिनिटं घेतल्यात. त्याच्यामुळे जे नियमावली आहे, जे नियम आहेत की आता तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावा लागणार आहे. म्हणजे पंच नक्कीच या गोष्टीवरती नक्कीच आपण लक्ष द्या. करणं आता एक खेळाडू तुमच्या सर्कलमध्ये येईल. म्हणजे जे पहिला 4 ठेवायचे होते त्यामुळे तुम्हाला आता 5 पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने थोडीशी करा. आता ज्या वेळेला 5व्या षटकाचा खेळ सुरू होईल त्यावेळेला बाउंड्री लाईन जवळनं एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलमध्ये आणणं बंधनकारक असणार आहे. चला टेन्शन वाढलंय थोडंसं. आपण बघतोय मॅचचं सिच्युएशन सुद्धा 6-19 असं समीकरण आहे. डीजे चला एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. बिल्कुल मत बोलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. अब देखने को मिलता हुआ 6 गेंदे और 19 रन. आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये काही प्रेक्षक वर्ग या मैदानावरती जेव्हा दाखल झाला होता ना त्या प्रत्येकाजवळ एकच प्रश्न होता का कासारवडली आणि नवघरचा सामना कधी आहे. म्हणजे जसं ते शोले चित्रपटामधला तो फेमस डायलॉग आहे ना कब है होली, तसा प्रत्येक जण विचारत होता बाबा कासारवडला आणि नवघरचा मॅच कधी आहे. आणि त्या मॅचची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती आणि मॅच तसाच झालाय. तसाच मॅच झालाय, तसाच सामना झालाय. या मॅच मध्ये भरपूर चढउतार आपण जसा उल्लेख केला ते पाहिलंय. आता मॅच शेवटच्या 6 चेंडूवरती राहिलाय. भावेश स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क वरती मोनू सज्ज झालाय. 6 चेंडू 19 धावा. निश्चित जिस तरह आप बोल रहे थे ना कैसा मुकाबला है, जैसे मुंबई इंडियंस और चेन्नई सुपर किंग का मुकाबला होता है उस तरह का ही मुकाबला है. आर या पार का मुकाबला है. दर्शक यही मुकाबला देखने के लिए यहाँ पर रुके थे. ओ यहाँ पर पहले गेंद के ऊपर प्रहार प्रहार प्रहार, गेंद जाता हुआ 6 रनों के लिए बढ़िया छक्का आता हुआ, मधुर संगीत भी आता हुआ. समोरच्या दिशेनं व्यासपीठाला मानवंता देणारा समोरच्या दिशेनं षटकार आलाय. स्टेट ड्राईव्ह वाला आहे. कारण एक तर आपण बघितला तर स्टेट ड्राईव्ह खूप अप्रतिम होता आणि मुंबईचा मरीन ड्राईव्ह, आता मात्र ड्राईव्ह आपण सुंदर पाहिलाय. विजय एकमेका आणि या षटकारासाठी एक कॅश प्राइज आले. जे व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार आलाय त्यासाठी जिनल निखिल तरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. म्हणून हे गोष्ट मी म्हटलं होतं की जोपर्यंत भावेश चौधरी मैदानावरती आहे प्रिन्स 11 कासारवडीचा टायगर जिंदा आहे आणि मॅच पण जिंदा आहे. मॅच सुद्धा आता पुन्हा एकदा आलाय. 5 चेंडू आणि इथून करायच्या त्या 13 धावा.
बिल्कुल बिल्कुल जैसे मुंबई इंडियंस और चेन्नई की मैच होती है उस तरह की मुकाबला इंडिया पाकिस्तान जैसा मुकाबला इस समय चलता हुआ, काफी संघर्ष दोनों टीम में देखने को मिलता हुआ। आखिरी क्षण तक, आखिरी अंतिम पड़ाव तक कौन सी टीम हार नहीं मानेगी, कौन सी टीम जीत का दर्ज यहां पर अपने सर पर रखेगी, यह आने वाला समय और समय बताएगा। इस बार अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी से बाहर, लेकिन देखो स्ट्राइक अपने पास जरूर रखेंगे, स्ट्राइक अपने पास रहना बहुत जरूरी है इस समय। स्ट्राईक म्हणजे तहान लागल्यावरती स्प्राईट आणि अशा मॅच वरती स्ट्राईक महत्वाचा असणार आहे. स्प्राईट म्हणजे जसा तहान लागली ना आपण स्प्राईट शोधतो तसा स्ट्राईक शोधला. इथून 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे, प्रेशर दोन्ही बाजूला आहे. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला खेळले, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट विकेट विकेट, एक तेरी एक मेरी है और यही समय पे विकेट गिरी है, गॉन. या गाण्याच्या बोलामध्ये मैत्री चषक रंगणार आहे, बिलकुल रंगलाय. आणि या रंगणारा हा मैत्री चषक थाटा माटात सुरू आहे या मैदानावरती. आणि काय सामना चालू आहे, अजून मॅच नाही संपला पण एक चांगली इनिंग. 22 चौधरीची फायटिंग नॉक इथून खेळला होता. इथून 24 धावांची एक फायटिंग खेळी इथून खेळला होता. पण मॅच आला अजून 3 चेंडू आणि इथून 13 धावांची आवश्यकता. आणि जसं मराठीमध्ये म्हणतात ना विजयजी, काय होत नसेल तर एकदा बाबा एकदाचे 3-13 करून टाक, तसा मॅच आलाय. आता 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. इथून मोनू गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला तर नवीन फलंदाज गोपाल सज्ज झालात. गोपाल की मोनू कोण सक्सेस ठरेल. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोपाल आहे पुन्हा एकदा चारी बाजूला, अजून नाही, अजून सेलिब्रेशन नाहीये, अजून टेन्शन आहे. दोन्हीच्या पाठीराख्यांमध्ये टेन्शन आहे. 3-13 स्विंग अँड मिस. गोलंदाजाचं नाव मोनू आहे पण तो सांगतोय मोनू तुझ्यावर भरोसा आहे. जसं म्हणतात ना तसा याच्यावरती भरोसा दाखवलाय आणि भरोसा आतापर्यंत सार्थ ठरवलाय तो मोनू यांनी. आता काय झाले, कारण 2 चेंडूचा खेळ राहिला, 13 कंपल्सरीचा. एखादा फॉर्म भरतो ना तसा साईडला स्टार असतो मॅन्डेटरीचा, ते तुम्हाला भरावंच लागतं. तसा मॅच आहे, मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी चेस आहे, धावांचा पाठलाग तुम्हाला करायचाच आहे. आता मॅन्डेटरीचा स्टार लागलाय, स्टार खेळाडूही मैदानावरती आहेत. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 13 धावा. चेंडू बराच वर गेलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जेल सुटलाय पण हु केअर्स, कारण चांगला चेंडू हाताळलाय. आणि जसा उल्लेख केला होता कारण मोनू यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. गाणं वेगळं बसतं, सोनू तुझ्यावर भरोसा नाही का, पण मोनूवरचा विश्वास सार्थ ठरवलाय. म्हणून एक सुंदर षटक हाताळलंय, प्रेशरमध्ये, दबावामध्ये, दडपणाखाली. आणि ज्यावेळेला संघ अडचणी सापडला होता त्यावेळेला हे षटक, शेवटचं षटक, क्रुशल मोमेंट वाला, अटीतडीच्या सामन्यामधलं, सामना कुठेही जाऊ शकला असता त्यावेळेला आतापर्यंत एक सुंदर षटक. आता शिट्यांचा आवाज आलाय, आता टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज झालाय. कारण जितू पॅकर नवगडच्या संघानं ही अटीतडीची झुंज, कडवी झुंज, काटेकी टक्कर इथून जिंकलाय. पण चांगला खेळ प्रिन्स 11 कासावडीच्या संघाने सुद्धा दाखवलाय. शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती त्यानेही दाखवले. नक्कीच त्या वृत्तीला सुद्धा सलाम असणार. आपण चांगला खेळ आपण दाखवला, खास करून जितू पॅकर नवगडचा संघ. आणि हा सामना जिंकलाय जितू पॅकर नवगडच्या संघानं. एक कॅश प्राइज आहे ते आपण